सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सिंधू सरस प्रदर्शनाचा आज उत्साहात शुभारंभ झालाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळताना दिसला। गेल्या 5 वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या सिंधू सरसचे यंदा 5वे वर्ष आहे। ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा मोठ्या संख्येने स्टॉलधारकांनी सहभाग घेतला असून हस्तकला, घरगुती खाद्यपदार्थ तसेच पारंपरिक वस्तूंनी प्रदर्शन गजबजले आहे। पुढील 4 दिवस जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने येथे भेट देतील आणि खरेदीद्वारे महिला बचत गटांना आर्थिक बळ मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। निवडणुका आणि आचारसंहितेमुळे काही काळ या उपक्रमावर मर्यादा आल्या होत्या, मात्र आता नव्या लोकप्रतिनिधींची निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा अशा उपक्रमांना गती मिळत आहे। गावठी आठवडा बाजारासारखी पारंपरिक संस्कृती पुन्हा जोमाने सुरू होत असल्याचे चित्र आहे। तसेच स्थानिक उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉलच्या माध्यमातून विशेष जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही जिल्हा परिषदेकडून घेण्यात आला आहे। यामुळे सिंधुदुर्गच्या ग्रामीण उत्पादनांना नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे। आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीने गेली 5 वर्षापासून अतिशय प्रामाणिक पद्धतीने या जिल्ह्याच्या माता भगिनींना आणि बचत गटांना एक बाजारपेठ मिळावं म्हणून आमची जिल्हा परिषद हा सिंधू सरस कार्यक्रम आयोजित करत आहे। आज 5वा वर्ष आहे आणि अतिशय चांगला आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रत्येक स्टॉलधारकांनी इथे स्टॉल आपले लावलेले आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा प्रतिसाद आहे। आज तर पहिलाच दिवस आहे, पुढचे 4 दिवस जिल्ह्यातल्या कानोकोपऱ्यातून लोक इथे येतील, स्टॉलमध्ये खरेदी करतील आणि बचत गटांच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींना अजून आर्थिक सक्षम करतील असा माझा ठाम विश्वास आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले काही वर्ष गावठी आठवडा बाजारपेठ तयार झाली। गावठी आठवडा बाजारपेठ प्रत्येक आता सुरू होईल ना। आमचे अध्यक्ष आहेत, आता पंचायत समिती सदस्य आले, सभापती आलेले आहेत। आता पहिल्यासारखे हे गावठी आठवडा बाजार असेल सगळं। पहिल्या मध्ये निवडणुका होत्या म्हणून आचारसंहिता होतं, आपल्याकडे टीमच नव्हती, प्रशासकीय राजवट होतं। आता सगळे लोकप्रतिनिधी नेमून गेल्यानंतर आता पहिल्यासारखं सुरू होणार। मजबूत एक कायमस्वरूपी इमारत बांधण्यासाठी प्रयत्न असणार। आमची उमेद नावाचे जो मॉल येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही गावठी आठवडा बाजार किंवा जे काही पदार्थ आहे त्यांनाही आम्ही जागा द्यायचं ठरवलेलं आहे। ठीक आहे, चला।